बघू शकतो मित्रांनो, इथे आपला आता हा एसपीसी कंट्रोलर जो आहे तो ऑन झालेला आहे आणि आता आपण सिंगल फेज घरासाठी जो सप्लाय आहे त्याच्यावरती आपण कनेक्शन ठेवलेलं आहे। मोटरचं जे कनेक्शन होतं आपलं सिंगल फेज मोटरचं ते कट केलेलं आहे आणि फक्त घरासाठी ठेवलेलं आहे। इथं आपण बघू शकतो आपल्याकडे फ्रीज आणि हा एक बल्ब आहे मित्रांनो, आपण ट्रायलसाठी इथे ठेवलेला। हा कनेक्शन बोर्ड आहे आपला। आता इथं आपण ऑन करणार आहे। पहिले बल्ब ऑन केला, आपण बल्ब ऑन झाला आहे। त्यानंतर आता फ्रीज पण ऑन करू। बघू शकतो आपण फ्रीज पण ऑन झाला, आवाज चालू झाला। त्यानंतर फ्रीजमध्ये इथं बघू शकतो आपण हे जे लाईट आहे ते फ्रीजचं ते पण ऑन झालं। फ्रीज आपलं ऑन झालेलं आहे। अशा पद्धतीने आपण आपल्या ह्या इकोट्रॉन सिंगल फेज कंट्रोलरवरून घरासाठी लोड वापरू शकतो। त्याच पद्धतीने सिंगल फेज ज्या आपल्या बोरवेलच्या मोटर आहेत किंवा सिंगल फेजचे जे इक्विपमेंट आहेत ते आपण चालवू शकतो। हा इथं 5 HP सोलर पंप आहे आणि त्याच्यावरती आपण 7.5 HP सिंगल फेज कंट्रोलर बसवलेला आहे आपल्या इकोजन कंपनीचा इकोट्रॉन ओमनी सिंगल फेज कंट्रोलर। इथे आपण बघू शकतो 7.5 HP हा कंट्रोलर आहे। हा आपल्याला मॅक्झिमम करंट जे आहे ते 16 एम्पियर पर्यंत देतो मित्रांनो। हा 5 HP, 7.5 HP आणि 10 HP अशा तिघांवरती आपण बसू शकतो। आपल्याकडे सोलर पंप असतील तर फक्त सोलर पॅनल आपल्याला 5 HP साठी 14 पॅनल पाहिजे। त्यानंतर 7.5 HP साठी 20 किंवा आता नवीनमध्ये जे मोनोचे पॅनल येतात ते 13 पाहिजे मित्रांनो। बघू शकतो आपण इथे हा लोड मी चालवलेला आहे आणि हा व्यवस्थित चालतो आहे। वातावरण पण आपण बघू शकतो, हे अशा पद्धतीचं वातावरण आहे। थोडं ढगाळ आहे, काही वेळेस ऊन येतं, काही वेळेस ढग आहेत, तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा आपलं कंट्रोलर चालू आहे। आणि हा आपल्या शेतकरी बांधवांचा सोलर पंप आहे। इथे हा 5 HP सोलर पंप आहे। इथे बघू शकतो आपण 14 पॅनल आहेत टोटल सोलर पॅनल। एका स्ट्रक्चरवरती 6 आणि एका स्ट्रक्चरवरती जे आहेत ते 8 आहेत। 8 आणि 6 14 पॅनल। तर मित्रांनो 3 HP साठी आणि 5 HP आता नवीनमध्ये जे 6 पॅनल 3 HP साठी येत आहे आणि 5 HP 9 पॅनल येत आहे, तर त्यांच्यासाठी हा कंट्रोलर नाही आहे। आपल्याला चौकशी जर करायची असेल तर आपल्याकडे कमीत कमी 14 पॅनल असले पाहिजे सोलर पॅनल 5 HP आणि 7.5 HP 20 पॅनल किंवा आता नवीनमध्ये मोनोचे 13 पॅनल असणं गरजेचं आहे मित्रांनो। त्याच वेळेस आपण हा कंट्रोलर घेऊ शकतो आणि आपला घराचा लोड आणि सिंगल फेजचा जो पण मोटर वगैरे असतील आपला त्यांचा लोड चालवण्यासाठी आपण यूज करू शकतो मित्रांनो। धन्यवाद।